नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 16 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचं विश्लेषण. भारतामध्ये काल 24 तासामध्ये जवळपास 29,500 रुग्ण जे आहेत कोविड-19चे 29,429 तर ते आढळलेले आहेत. आणि ही जी संख्या वाढते याच्यासाठी काय कारणं दिलेली आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की अधिकाधिक चाचण्या आपण करतो आहोत. कोविड-19च्या पेशंटचं जे काही वेळेवर निदान होतं आहे आणि प्रभावी उपचार आहे, या 3 गोष्टींमुळे सातत्याने वाढ होताना दिसते. आता खरं तर हे फ्रेम करतानाच गडबडलेलं आहे. प्रभावी उपचार झाल्याने रुग्णांमध्ये वाढ कशी होणार, पण ठीक आहे, त्याला आरोग्य मंत्रालयाने दिलेलं आहे किंवा छापताना लोकसत्तानी गडबड केली असेल. पण एक गोष्ट आहे, टेस्ट जितक्या वाढतील तितके पेशंट वाढणार आहे, ते एक लक्षात ठेवा. राज्यात जवळपास 7,975 म्हणजे 8,000 केसेस ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत कोविड-19च्या कालच्या 24 तासामध्ये. आणि एकंदरच हा आकडा आता वाढत जातोय दिवसेंदिवस, म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ आहे कोविड-19ची. आणि राज्यात आताचा जर विचार केला तर सोलापूरचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. आता बघा, हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो का, तर नक्कीच नाही येणार. त्याचं रिझन असं आहे की हा मृत्यूदर कमी जास्त होत राहील है ना, तर सगळं कोविड ज्यावेळेस संपेल, ओके, लवकरच तो दिवस येऊ, तर त्या दिवशी आपण सगळं विश्लेषण एकदा परत बघूयात. परंतु सध्याची परिस्थिती बघता जे काही परिस्थिती आहे सोलापूरमध्ये ना, ती चिंताजनक आहे. त्याच्यानंतर आता हे एक आर्टिकल आलेलं आहे, गुगल अर्पणमस्तू. म्हणजे आता गुगल आपल्या इथं इन्व्हेस्टमेंट करतं आहे. आपण बघितलं कितीची इन्व्हेस्टमेंट करतं आहे, तर 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट गुगल आपल्याकडे करतं आहे. आणि त्यांनी जी 75,000 कोटीची गुंतवणूक आपल्याला सांगितली की सुंदर पिचाई यांनी ते डिक्लेअर केलं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी दुसरी एक हे केलेली आहे की जवळपास 33,700 कोटी जे आहेत, 33,700 कोटी हे जिओमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे गुगल. आणि मग तिच्यातून काही गोष्टी आपल्याला क्लिअर व्हायला सुरुवात होतात. परंतु त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता गुगल आपल्या इथे इन्व्हेस्ट करतं आहे किंवा फेसबुक आणि सगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एवढा येतो की आपल्याकडं एक महत्त्वाची बाब असणं गरजेचं आहे. म्हणजे माहिती वहन करणाऱ्या किंवा माहितीवर मालकी सांगणाऱ्या कंपन्या ज्या वेळेस भारतात येतील, कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर डेटा जाणार आहे लोकांचा. आणि आर्टिकल 21 जे काही आहे आपलं संविधानातलं, की जिच्यामध्ये राईट टू प्रायव्हसी नावाचा जो काही मुद्दा आहे, खाजगीपणाचा अधिकार, तिच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिकांचा जो डेटा राहील, त्यांची माहिती असेल, वैयक्तिक माहिती, तर ती या कंपन्यांकडे जाणार आहे. त्याच्यामुळे एक महत्त्वाची बाब आपल्याकडे असणं गरजेचं आहे, जे आपल्याकडे नाही, वैयक्तिक ग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा. म्हणजे एकंदरच यांनी उदाहरण एनरॉन प्रकल्प जो होता ऊर्जा निर्मितीचा, तो ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तो प्रकल्प वगैरे आला, परंतु नागरिकांना कुठल्या दराने ऊर्जा द्यायची आहे, त्यांच्याकडून कसे दर आकारले जातील, यासंबंधी कुठल्याही उपाययोजना आधी आपण केलेल्या नव्हत्या. ते सगळं होईपर्यंत एनरॉन कंपनीज तिने भारतातून काशा गुंडाळला. तसं गुगलच्या बाबतीत शक्यतो होणार नाही. परंतु आपल्याला आजच्या डेटमध्ये वैयक्तिक ग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा आणणं गरजेचं आहे. एकंदर कसं असतं की उपयोगकर्त्याचे हक्क जे काही असतात किंवा जे काही व्यक्तिगत माहिती असते तिच्यावर जो काही अधिकार असतो किंवा त्या माहितीवर होणारं अतिक्रमण जे काही आहे, तर या सगळ्या मुद्द्यांसाठी या बाबी गरजेच्या आहेत. आणि याचा क्रक्स एवढाच आहे की येत्या काळामध्ये आपल्याकडं आपली जे खाजगीपणाचा अधिकार आहे तो जपण्यासाठी एक प्रॉपर माहिती संरक्षणाचा कायदा असणं गरजेचं आहे. तर बघूयात येत्या काळात कशा गोष्टी होतात. त्याच्यानंतर इस्लामिक प्रॉफिट यांच्यावर एक मूवी येतोय बघा, आणि त्याच्यावर थोडा आक्षेप घेण्यात आलेला आहे की रजा अकॅडमीने आक्षेप घेऊन मग ते पिक्चरचं जे काही टेलिकास्ट आहे ते थांबण्यासंबंधी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने केंद्राला विनंती केलेली. बघूयात काय होतं. मोहम्मद द मॅसेंजर ऑफ गॉड, तर असा हा मूवी आहे. आता ॲक्च्युली खरं तर हे सेन्सिटिव्ह विषय असतात आणि हे परीक्षेमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस कमी असतात. परंतु तुम्हाला निबंध लिहित असताना किंवा इंटरव्ह्यूमध्ये उत्तर देत असताना ह्या मुद्द्यांना तुम्ही जर अधोरेखित केलं तर तुम्हाला त्याचा बराचसा फायदा होतो. तर हे एक लक्षात ठेवा की ॲक्च्युली हा जो मूवी आहे, तर सायबर सेलकडे महाराष्ट्राच्या कंप्लेंट आली होती, ती रजा अकॅडमीने केलेली आहे.
आणि एकंदरच मुस्लिम धर्म, त्यांचे धर्मगुरू आणि त्याचा सगळा आशय आहे. तर बघूयात येत्या काळात केंद्राकडून कशा पद्धतीने याच्या बाबतीत पावलं उचलली जातात. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो पोस्ट कोविड ॲग्रेशन जे काही आहे चीनचं, त्याच्यामुळे एशिया रिशेप होतोय, अशा आशयाचं हे सगळं आर्टिकल आहे. आता याचा क्रक्स मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आत्ता सध्या महत्त्वाची गोष्ट काय आहे की इंडो पॅसिफिक पार्टनर्स जे काही आहे अदर दॅन चायना, तर त्यांनी यू एस बरोबर जे काही त्यांना काम करायचं आहे किंवा त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर चायना आणि यू एस असे दोन ऑप्शन दिले तर ते यू एसला कधीही प्रमोट करतील किंवा त्यांना ते ॲक्सेप्ट आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण हाँगकाँगबद्दल बघितलं होतं, तर हाँगकाँगच्या बाबतीत काय होतं, हाँगकाँगच्या हातात त्या लोकांनी पाट्या घेतलेल्या होत्या की डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी हे केलं होतं की आम्हाला वाचवा किंवा मग हाँगकाँगच्या बाबतीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करा. लिटरली म्हणजे यू एसकडून ज्या काही अपेक्षा आहेत तर त्या पॉझिटिव्ह आहेत लोकांच्या, आणि तोही एक मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्याकडं गलवान खोरं आणि ते सगळं जे काय असेल, त्याच्यानंतर चायनाने करोना व्हायरसची मास्क डिप्लोमसी जी काही केलेली आहे की मोठ्या प्रमाणावर लोकांना सामान वगैरे पण पाठवलेलं आहे, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. तिच्यातला अतिशय काही सामान जो होता तो कुचकामी होता, तो परतही केला देशांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरच साऊथ चायना सी जो आहे, तर या साऊथ चायना सीमध्ये मोठ्या प्रमाणावर हे स्वतःचं प्रस्थ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामध्ये व्हिएतनामसारखा देश असेल, मलेशियासारखा देश असेल, है ना. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलियाला थ्रेटनिंग करणं की बाबा तुमचं वाईन, बीफ है ना, बार्ली, ते आम्ही बायकॉट करून टाकू. ऑस्ट्रेलियाला पण प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे. आणि त्याच्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर यू एस ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यांनी स्वतःचा रोल जो आहे तो बदलणं, आणि तो एक महत्त्वाचा इश्यू आहे याच्यात सगळ्यातला, की यू एस ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यांनी काय केलं पाहिजे की सपोर्टिंग पाहिजे, की यू एसचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, म्हणजे बघा नेतृत्व करण्याची जी काही पद्धत आहे यू एसची, ती कशी आहे, तर ती कमांडियर अशी आहे. म्हणजे कमांड देणं समोरच्याला. तर ॲक्च्युली कमांडियर नको, आपल्याला काय पाहिजे, सपोर्टिव्ह पाहिजे. जर यू एसनी सपोर्टिव्ह रोल घेतला तर तिच्यातून इंडो पॅसिफिकमधले जे काही बाकीचे देश आहेत ते मोठ्या प्रमाणावर यू एसला अजून चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतील. सो यू एसचा रोल हा इंडो पॅसिफिक पार्टनर्सला सपोर्ट करणारा पाहिजे, त्यांना कमांड देणारा नको. हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे, जेणेकरून एक चांगला ऑप्शन चायनाच्या बाजूनी उभा राहील, म्हणजे चायनाला एक अल्टरनेटिव्ह देता येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही जी चायनाची उल्फ वॉर डिप्लोमेसी जी काय आहे, तर ती पण त्याच्याबद्दल हिच्यात बोललं गेलेलं आहे. उल्फ वॉर डिप्लोमसी चीनशी संबंधित आहे. उल्फ वॉर, कोल्हा लबाड लांडगा कसं असतं त्या पद्धतीने थोडं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की ह्या सगळ्या हिच्यामध्ये एकंदरीतच भारताचा रोल काय असला पाहिजे, तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर भारताने आपले जे काही हे आहेत, म्हणजे आता इंटरनॅशनल याच्यावर जे निर्णय आहेत किंवा कुठल्या देशांबरोबर आपल्याला जायचं आहे आणि कशा पद्धतीने वर्क करायचं आहे, तिच्यामध्ये युरोपियन युनियन जो आहे तर त्याच्याबरोबर आपलं बोलणं चालू आहे. त्यासंबंधीची पण आपण न्यूज कव्हर करूयात आज. आणि याच्यामध्ये भारताने जे काही मल्टिलॅटरल हे आहेत, संबंध आहेत, ते खूप प्रॉपरली यूज करून इंडो पॅसिफिकमधल्या देशांना सुद्धा आपल्या जवळ करणं, आणि तिथं चीनसाठी एक चांगला पर्याय म्हणून काय असतं की यू एस यू एस यू एस, तर भारत का यू एसची जागा घेऊ शकत नाही, तर भारतानेही त्या पद्धतीने गोष्टी करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने एकंदरच याच्यामधल्या बेसिक गोष्टी आहे की यू एस कशा पद्धतीने अल्टरनेटिव्ह देऊ शकतो इंडो चायनाला त्या इंडो पॅसिफिकमध्ये. त्याच्यानंतर इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये चर्चा सुरू आहे, आणि स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन अंटील 2025पर्यंत है ना, स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन सहकार्य असावं यासंबंधीचं कमिटमेंटसुद्धा याच्यामध्ये दिसते. आणि एकंदरच त्या चर्चांमधून सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्या हाताला लागणार आहेत त्या आपण एकत्र बघूयात एका दिवशी. ओके. त्याच्यानंतर रक्तद्रव दात्यांना शासनाकडून आर्थिक प्रोत्साहन. आता रक्तद्रव दाते जे काही आहे, म्हणजे ज्यांना ऑलरेडी कोविड-19 होऊन ते बरे झालेले आहेत, त्यांनी त्यांचं प्लाझ्मा जो आहे तो प्लाझ्मा थेरपीसाठी डोनेट करावा. आणि त्याच्याकरता आता काय होतं आहे की महाराष्ट्रामध्ये 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये रक्तद्रव उपचाराची सुविधा आहे, परंतु रक्तद्रव कमी पडतो आहे, ते उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून रक्तद्रव दात्याला 2,000 रुपयांची मदत देण्याचं ठरलं आहे.
आणि कशासाठी ही 2,000 रुपयाची मदत आहे, तर त्याचा एक दिवसाचा बुडणारा रोजगार आणि प्रवास खर्च. म्हणजे त्याला जर डोनेशनसाठी तिथं यायचं आहे तर त्या प्रोसेससाठी त्याचा दिवस जाणार आहे आणि त्याच्यानंतर तिथे यायला जो काही प्रवास खर्च त्याचा असेल तर 2,000 रुपये प्रत्येकी दिले जातील. रक्तद्रव उपचारासाठी पेढी उभारण्याकरता मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत 16 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे आपला, त्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये ब्रॉडगेज रेल्वे मार्ग जो निर्माण करण्यासंबंधीचा प्रस्ताव आहे त्याला पर्याय शोधण्याची मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोला खांडवा हा एक प्रस्तावित रेल्वे गेज मार्ग आहे. आणि आता हा जो होता की तो ब्रॉडगेज त्याला मोठं करायचं आहे आणि त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये रेल्वे मंत्री पियुष गोयल असतील किंवा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर असतील यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 15 जुलैला पत्र लिहिलेलं आहे. रेल्वे मंत्रालयाने जो अकोला ते खांडवा 176 किमीचा रेल्वे मार्ग आहे त्याचं परिवर्तन मीटर गेजमधून ब्रॉड गेजमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा ना, मीटर गेज, ब्रॉड गेज, नॅरो गेज जे रेल्वेचे रूट असतात त्याचे प्रकार आहेत बघा त्याच्यामधल्या अंतरानुसार. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याच्यासाठी बाहेरून जर पर्यायी मार्ग आखला तर त्याच्याने काय होऊ शकतं, तर दोन चांगल्या गोष्टी होतील की दुर्मिळ वाघांच्या अधिवासाला धक्का लागणार नाही आणि जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यासह आजूबाजूच्या 100 गावांना या ब्रॉडगेजचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ऐवजी त्याच्या बाहेरच्या बाजूनी जर हे टाकलं तर याच्यातून बऱ्याचशा गावांना फायदा होईल. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो 1973-74 मध्ये देशात जाहीर करण्यात आलेल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाटचा पहिला क्रमांक लागतो. जवळपास क्षेत्रफळ जे आहे 2,768 चौरस किलोमीटर इतकं आहे. जागतिक प्राधान्याने विकास प्रकल्पात याची गणना होते. मुळातच वाघांच्या अधिवासाचा जो गाभा आहे तो अबाधित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ऑलरेडी इथली 16 गावं आणि या गाभ्याच्या बाहेरची 6 गावं म्हणजे 16 + 6 = 22 गावं हलवण्यात आली होती. म्हणजे एका व्याघ्र प्रकल्पासाठी तुम्ही सुरुवातीला 22 गावं हलवता आणि आत्ता तिच्यातच फ्रॅगमेंटेशन करताय, तिच्यातूनच तुम्ही रेल्वेचा रूट टाकताय. आता काल एक लेक्चर केलेलं आहे आणि ते लेक्चर होतं काझी 106Fचं की म्हणजे तिच्यामध्ये वाघांचा जो अधिवास आहे, एखाद्या वाघाचा रंग का बदलतो आहे तर एक्सेसिव्ह इनब्रीडिंगमुळे होतो आहे. एक्सेसिव्ह इनब्रीडिंग का होतं आहे तर साधी गोष्ट आहे. हा मेळघाटमधला जर रोड तुम्ही बनवला म्हणजे मेळघाटमधून असा हा रेल्वेचा रूट गेलेला आहे, ऑबियसली इकडून इकडे जाण्यासाठी प्राण्यांना त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा जर ते ह्याच टेरिटरीमध्ये राहिले, ते फ्रॅगमेंटेशन होऊन गेलं तर त्या केसमध्ये काय होतं, त्यांना इकडे येता येत नाही. मग जे काही इथं जितके वाघ आहेत त्यांच्यामध्येच ब्रीडिंग होत राहणार आणि एक्सेसिव्ह इनब्रीडिंग ज्या वेळेस होतं त्यावेळेस असे कलर बदलून गोष्टी होत असतात, ते आपण बघितलेलं आहे. म्हणून याला जे काही आहे की हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं याला. तुम्ही पर्यावरणाच्या त्याच्या आकृत्या पण बघू शकता किंवा तसं लिहिलेलं तुम्हाला मिळेल तिथं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो वाद चालू आहे परीक्षा घ्यायच्या की नाही आणि महाराष्ट्राने क्लिअर केलं आहे परीक्षा घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी महाराष्ट्राने हायकोर्टात 2 कायद्यांचा आधार दिलेला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, महासाथ नियंत्रण कायदा. तर हे दोन्ही कायदे जे आहेत त्यांचा आधार त्यांनी दिलेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. 16 जुलै 2020 जागतिक सर्पदिन असतो बघा, है ना, म्हणजे आज जागतिक सर्पदिन आहे. ओके, तर साप शेतकऱ्याचा मित्र वगैरे आहे ना, उंदीर वगैरे खातो, बऱ्याचशा गोष्टी आहेत है ना. सैन्य दलांना विशेष आर्थिक अधिकार. आता पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर जो आपला सगळा सीमावाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर तातडीच्या संचालनाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सैन्य दलांना 300 कोटी रुपयापर्यंतच्या खरेदीसाठीचे विशेष अधिकार काल प्रदान केलेले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता बघा, ही जी संरक्षण खरेदी परिषद आहे ना, DAC, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याचे अध्यक्ष कोण असतात तर ते डिफेन्स मिनिस्टर असतात भारताचे. सिंपली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पर्याय दिले जाऊ शकतात, पंतप्रधान असतात का, अध्यक्ष कोण असतं, राष्ट्रपती, पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर है ना, सेक्रेटरी. तर त्या केसमध्ये ही एक बाब MCQसाठी महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. किती वस्तूंची खरेदी करावी याच्यावर मर्यादा घालण्यात आलेली नाही, परंतु आकस्मिक गरजा श्रेणीच्या प्रत्येक खरेदीचा खर्च 300 कोटीहून अधिक नसावा हे निश्चित करण्यात आलेलं आहे. या निर्णयामुळे खरेदीसाठी लागणारा वेळ पण कमी होणार आहे, कारण तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्ही पटकन खरेदी करू शकता. अशोक लवासा
हे उपाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई विकास बँक है ना, एशिया डेव्हलपमेंट बँक जी आहे ADB, तर त्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. बहुपक्षीय वित्तपुरवठा करणारी ही संस्था आहे आशियाई विकास बँक आणि 15 जुलै रोजी त्यांची नियुक्ती इथं करण्यात आलेली उपाध्यक्ष म्हणून. खाजगी क्षेत्र संचालन आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी यासाठीचं उपाध्यक्ष त्यांना नेमण्यात आलेलं आहे. 31 ऑगस्टला दिवाकर गुप्ता यांची टर्म संपते आणि त्यांची जागा ते घेतील. जानेवारी 2018मध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. म्हणजे अशोक लवासा हे निवडणूक आयुक्तपणात, तर ती एक बाब लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर अमेरिकेने परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय रद्द केलेला आहे, की जो आपण न्यूज आधी बघितली होती की त्यांनी म्हटलं होतं की ऑनलाईन वर्गात शिकणाऱ्या अमेरिकी विद्यापीठातले परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवा है ना. तर हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे आणि याचा फटका बऱ्याचशा भारतीय विद्यार्थ्यांना पण बसणार होता. चांगली बाब आहे. पर्यावरण, भारत आणि पर्यावरणाचे कायदे. एकंदरच कुतूहलमध्ये हा सगळा डेटा आहे, परंतु हा डेटा तुम्हाला माहीत असतो आणि पर्यावरणाच्या बुक्समध्ये हे सगळं आहे, परंतु ठीक आहे आपल्याला बुक करंटमध्ये ह्या ह्याच्यात येतं आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1969मध्ये महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध कायदा आला. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. MCQ करता लक्षात ठेवा. 1972 स्टॉकहोम परिषद झाली. याचं संकल्पसूत्र होतं ऑनली वन अर्थ आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा याच्यात सहभागी होता आणि त्यांनी भाषणही तिथं केलं होतं. 1 फेब्रुवारी 1972 केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान या विभागाअंतर्गत पर्यावरणाचं नियोजन आणि समन्वय करणारी एक समिती स्थापन करण्यात आली, राष्ट्रीय समिती. तिचं नाव होतं नॅशनल कमिटी फॉर एन्व्हायरमेंट प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन. ओके. त्याच्यानंतर सप्टेंबर 1972मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आला. 74मध्ये जल प्रदूषण प्रतिबंधक कायदा आला. 1981मध्ये हवा प्रदूषण प्रतिबंधक कायदा आला. 86मध्ये पर्यावरण संरक्षक कायदा आला. आता हे जोड्या लावायला पण विचारलं गेलेलं आहे MCQ साठी है ना, MPSCमध्ये, तर हे महत्त्वाचं आहे. 1974 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, हे एक महत्त्वाचं आहे, तर याची स्थापना आली. 1980मध्ये स्वतंत्र पर्यावरण विभाग निर्माण झाला आणि नंतर याचंच नंतर मंत्रालयात रूपांतर 1985मध्ये झालं, वन आणि पर्यावरण मंत्रालय. आता हे जे काही आहे तर याच्यामध्ये क्लायमेट चेंज असा पण शब्द जोडला गेलेला आहे. ओके. त्याच्यानंतर डेल कैसर जे आहेत, तर डेल कैसर यांचं निधन झालेलं आहे. जनुकांची फेडजुळणी किंवा दुरुस्ती करण्याचं जीन स्प्लायसिंग हे जे काही तंत्र आहे ते प्रथम वापरणारे स्टॅनफर्ड विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ डेल कैसर आहेत. विषाणूवर काम करत असताना डॉक्टर कैसर यांनी DNA ची जोडणी केली होती आणि याच्यातूनच जनुकीय अभियांत्रिकीचा जन्म झाला होता. सो डेल कैसर जेनेटिक इंजिनिअरिंग करता लक्षात ठेवा. 15 जुलै 2020 जागतिक कौशल्य दिन होता बघा काल. तर जागतिक कौशल्य दिन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की 15 जुलै 2020ला स्किल इंडिया मिशन जे काय होतं की कौशल्य विकास भारतामध्ये, त्याला 5 वर्ष पण पूर्ण झालेली आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना कोविड-19मुळे होणारं जे काही बदल आहेत त्यात स्किल असेल, रिस्किल असेल, अपस्किल असेल, याचं महत्त्व समजावून सांगितलं. म्हणजे काल त्यांनी संबोधित केलेलं आहे तरुणांना आणि त्याच्यामुळे स्किल इंडिया मिशन आपण बघूयात. ओके. कौशल्य केंद्र नावाची जी काही योजना आहे, तो जो कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये पंतप्रधान कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यात आली, ज्याच्यात 5 करोड युवकांना कौशल्य प्रदान करण्यात आलेलं आहे. ओके. काही दिवसांपूर्वी आपण एक स्कीम बघितली होती, ज्या स्कीममध्ये त्या स्कीमलाही 5 वर्ष पूर्ण झाली होती. तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतातील पहिली स्वदेशी निमोनियाची लस तयार झालेली आहे काल आणि तिला पुण्यातील सिरम संस्था जी आहे, सिरम इन्स्टिट्यूट, त्यांनी बनवलेल्या लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाद्वारे मान्यता मिळाली. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता साधी गोष्ट आहे की आपल्याला सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो की लस बनल्यानंतर तिला फायनल अप्रुव्हल कोण देतं देशामध्ये, तर हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, हे लक्षात ठेवा MCQ करता. आणि ही निमोनियासाठीची लस आहे. स्ट्रेप्टोकोकस निमोनियामुळे होणाऱ्या संसर्गासाठी ही लस वापरली जाणार आहे. त्याच्यानंतर लॅन्सेटचा जो एक स्टडी समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारताच्या लोकसंख्येबद्दल भाष्य करण्यात आलेलं आहे. भारताची जी लोकसंख्या आहे तर ती 2047 पर्यंत वाढत जाणार आहे. ती किती होणार आहे? 1.6 बिलियन. ओके. आणि नंतर मात्र ती कमी कमी होत जाणार आहे आणि ती होणार आहे 1.3 बिलियन 2100 पर्यंत. तर हे एक लक्षात ठेवा, 1.3 बिलियन 2100 पर्यंत होणार आहे.
2100 मध्ये जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश कुठले असतील? 5 देश जे राहतील ते भारत, नायजेरिया, चीन, अमेरिका, पाकिस्तान. आता बघा, चीन, अमेरिका, पाकिस्तान, भारत आपल्याला माहित आहे मॅपमध्ये. नायजेरिया हा जो देश आहे तो कुठे येतो तेही आपण बघूयात, कारण त्याचा उल्लेख आहे. नायजेरियाचा तेवढा संदर्भ रेग्युलर येत नाही, तर हा नायजेरिया आहे. वेस्ट आफ्रिकेतला हा देश आहे. ओके. आणि नायजेरिया जो आहे तर साऊथ अटलांटिक ओशन, बघा साऊथ अटलांटिक ओशन, तर याला बॉर्डर करतो. तर ते एक लक्षात ठेवा, साऊथ अटलांटिक ओशन, नायजेरिया, वेस्ट आफ्रिका. ओके. त्याच्यानंतर कालच्या प्रश्नांची उत्तरं घ्या. 1951मध्ये भारताने पहिली पंचवार्षिक योजना आखली, बरोबर आहे. 1953मध्ये चीननी जी आहे तर ती पहिली योजना आखली होती. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, भारत 51 चीन, तरी ते आपल्या पुढे गेलेत बघा 2 वर्षानंतर योजना सुरू करून. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत चीन आदान प्रदानाचं वर्ष आहे? 2020, आणि तिच्यात चांगलंच आदान प्रदान झालं आहे. चाबार रेल्वे प्रकल्पातून इराणने भारताला डावललं आहे, बरोबर आहे. बाहेर गेलो आपण. चाबार रेल्वे प्रकल्प हा भारत व इराणचा द्विपक्षीय नव्हता, 3 होते याच्यात. अफगाणिस्तान पण होतं 2016मध्ये ज्यावेळेस गोष्टी झाल्यात. ओके. आता याच्यात बरेच इश्यू आहे की इराण, आणि याचं विश्लेषण वेगवेगळ्या ठिकाणी येतं आहे की खरंच आपली संधी गेली का, नाही गेली का, वगैरे वगैरे. एवढा फॅक्ट आहे, आपण तिथून बाहेर पडलो आहे, दॅट्स इट. सॅटेलाईट टाऊन रिंग रोड जे काही आहे तर ते कर्नाटक तमिळनाडूशी संबंधित आहे. ग्रीनफील्ड हायवेचा प्रोजेक्ट आहे. गुगल भारतात किती करोड टाकणार आहे? 75,000 करोड गुगल भारतामध्ये गुंतवणूक करणार आहे. ओके. आणि तिच्यातले 33,700 जे आहे ते जिओनी गेलेत. त्याच्यानंतर आजचे प्रश्न बघा, UPSC मेन्सचा घ्या. अ स्ट्रॉंग पार्टनरशिप अमॉंग युरोपियन युनियन अँड इंडिया वुड हेल्प बोथ टू बिकम ग्लोबल डिसिजन मेकर्स. गिव युअर ओपिनियन. 10 मार्क्स 150 वर्ड्स. सो स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून येतो आहे, है ना. त्याच्यानंतर MPSC स्मार्ट सिटी आव्हाने आणि उपाय, तर हे लिहून तुम्हाला स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर शेअर तुम्ही करू शकता. आजचे प्रश्न घ्या. दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून कधीपासून साजरा केला जातो? 1985, 1945, 1989, 1987. भारताची लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी 2.1 इतक्या TFRची गरज आहे. लोकसंख्या धोरण 2000 नुसार भारताची लोकसंख्या 2045मध्ये स्थिर होणार आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. काझी 106F काय आहे? क्षेपणास्त्र, भारतीय नौदल तुकडी, सोनेरी वाघीण, रणगाडा. BTIA खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? चीन, अमेरिका, जागतिक बँक, युरोपियन युनियन. अल्कोहोल आधारित सॅनिटायझरवर किती टक्के GST लावण्यात आलेला आहे? 0%, 5%, 18%, 28%. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.